पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एका मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आणि यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या 2 तालुक्यांची नावं वगळल्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। गोरेगाव इथल्या अप्पर तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळून आंदोलन केलंय। राज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलेली मदत ही तुटपुंजी असून ती मदत आम्हाला नकोय अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर यावेळी 100, 50 ते 20 रुपयांच्या नोटा उधळून ही तुटपुंजी मदत परत घ्या असं आंदोलन केलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून। समाधान, कशा पद्धतीचं हे आंदोलन शेतकरी संघटना आता आक्रमक झालेले दिसते आहे? निश्चित दीपाली, आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदार असा पाऊस झाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, जनावर दगावली होती। मात्र शासनाकडून जी आपत्तीची घोषणा करण्यात आलेली आहे त्या संदर्भात GR काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील जे 2 तालुके आहेत, हिंगोली आणि सेनगाव, यांची नावे या GR मध्ये वगळण्यात आली नंतर जे आहे ते हिंगोलीतील शेतकरी जे आहे ते संतप्त झालेले आहेत। आज शेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये जे आहे ते नोटा फेकण्यात आलेल्या आहेत। 15 ऑगस्ट पर्यंत जी शासनाकडून 231 कोटी रुपयांची मदत वितरित केली गेलेली आहे। ती मदत आम्हाला तुटपुंजी आहे, ती मदत आम्हाला नकोय या कारणास्तव जे आहे ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या नोटा फेकलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते संतप्त झालेले आहेत, शेतकरी संतप्त झालेले आहेत। हे दोन्ही तालुके जे आहेत या GR मध्ये नाव समाविष्ट करावे अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। दीपाली, निश्चितच समाधान, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।